नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तिमत्वाची भेट घेणार आहोत ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्याची 40 वर्षे या समाजाला व इतर समाजाला दिली। असं व्यक्तिमत्व म्हणजे यवतमाळमधील नेताजी नगर येथील मांगगारोडी समाजाचे माजी नगरसेवक, माजी सभापती व समाजाचे अध्यक्ष श्रीमान प्रतापराव लक्ष्मणरावजी हातागळे। नमस्कार 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 साहेब। सर, आपण आपलं नाव पहिले आमच्या लोकांना सांगावं। नमस्कार साहेब, माझं नाव प्रताप लक्ष्मण हातागळे। मी नेताजी नगर येथील रहिवासी असून यवतमाळ नगरपालिकेचा माजी नगरसेवक तथा माजी सभापती आणि मांगगारोडी समाज विकास मंडळाचा अध्यक्ष या नात्याने यवतमाळ शहरातील नेताजी नगर या भागात अति गरीब, अशिक्षित, दारिद्र्यहीन असलेले मांगरोळी समाज आणि त्याचबरोबर इतरही समाज यांची मनापासून सेवा करण्याची माझ्या मनामध्ये एक चेतना निर्माण झाली। माझं शिक्षण 8व्या वर्गापर्यंत 1981 ला पूर्ण झालं। मग साहेब, मला हे सांगा, तुम्हाला समाजकार्यच करावं असं का वाटलं? कारण की माझ्या समाजाची परिस्थिती फार बिकट होती। राहण्यासाठी साधं घर नव्हतं, पालापाचोळ्याच्या झोपड्या होत्या आणि हाताला काम नव्हतं। भीक मागून खाणे आणि रस्त्यावर पडेल त्या वस्तूला उचलून वेठभंगार मनुष्यानी ते आपलं पोट जगवत होते। अच्छा, त्यांचं ते पाहून तुम्हाला एक प्रेरणा मिळाली की आपण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। अच्छा, आणि पुरुष मंडळी ही बस स्टँड, एसटी स्टँडवर हमालीचे, महामंडळाच्या एसटी स्टँडवर हमालीचे रोजगार करेल, रोजंदारीने काम करा। अच्छा, आणि त्यावर त्यांच्या परिवाराचा, कुटुंबाचा भार होता। अच्छा अच्छा। अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही ह्या कार्यात पडला त्यावेळेस तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला नकार दिला की होकार दिला? नाही, तसं काही नाही म्हणा, परंतु मी एक दिवस तो सण होता ती संक्रांतीचा। अच्छा, त्या दिवसाला माझ्या नेताजी नगरमधील मांगरोळी समाजाच्या झोपडपट्टीमध्ये एक मोठा असा प्रसंग निर्माण झाला होता की त्या सणाला त्या घरामध्ये चूल पेटली नव्हती। अच्छा, म्हणजे गरिबी इतकी भयानक होती। तर मी स्वतःला विचार केला की बाबा हे कसं काय जरू नये, कारण की मी शाळा शिकत होतो ना, मी 8व्या वर्गाला होतो, म्हणजे त्यावेळेस खूप कमी होती शिक्षणाची। तर मला ते लक्षात आलं आणि मी समाजाचं कसं भलं होईल, यांना मार्गदर्शन कसं देऊ शकतो, हा मी पायंडा मनामध्ये घेतला आणि त्यावेळेसपासून मी समाजाच्या कामासाठी सुरुवात केली। अच्छा, मग तुमच्या कार्याची दखल घेणारे मांगगारोडी जातच होती की इतर, म्हणजे तुम्ही ज्या वस्तीत राहता त्या वस्तीत तर सर्व धर्माचे लोक असतील ना? तर प्रथम मला चेतना मिळाली माझ्या मांगरोळी समाजाच्या काही महत्त्वाच्या माणसांकडून। उदाहरणार्थ जसं की शिवा सकट, केशव हातागळे, सुदाम हातागळे, नाना रामाजी हातागळे, उत्तमजी नाडे, हिरामनजी नाडे आणि आत्माराम सकट, ह्या राजारामजी उफाडे, ह्या व्यक्तीकडून मला थोडीशी चालना मिळाली। यांनी तुम्हाला प्रोत्साहित केलं, तुम्ही करू शकता, प्रोत्साहित केलं। अच्छा अच्छा, कारण त्यांनी समाजाला अगदी जवळून पाहिलं आणि या समाजाची स्थिती ही आणि बदलवणारा फक्त कोणी असेल तर तो प्रताप होऊ शकतो। बरं झालं सर, माहिती आहे का, आमच्या प्रभागामध्ये म्हणजे पिण्याच्या पाण्याची किंवा वापरण्या पाण्याची फार अडचण होती, टंचाई होती। हालाकी नेताजी नगरमध्ये वीर दिलेली होती बांधून नगर परिषदेने, परंतु त्यावेळेला पाणी नव्हतं। तर मग आमच्याकडले बाया मंडळी 2-2, 4-4 किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवर जाऊन
2-2, 4-4 गुंडांनी पाणी हा ही भरायची, म्हणजे बाया तिथून लांबून घेऊन यायच्या. लांबून घ्यायची. अच्छा, अच्छा. तर म्हणजे 83च्या नंतर म्हणजे जसं 84चा तो काळ पाहिला हा. तर मला एक भयानक परिस्थिती दिसली. हा. चालण्याकरता रोड नव्हता, सांडपाण्याकरता नाल्या नव्हत्या. तर त्याच काळामध्ये विधानसभेची निवडणूक लागलेली होती. अच्छा. तर निवडणुकीच्या वेळेसला यवतमाळ लोकसभेचे खासदार माननीय स्वर्गीय माननीय उत्तमरावजी पाटील साहेब त्या काळचे आणि स्वर्गीय आमदार सदाशिवरावजी ठाकरे हे आमदार म्हणून त्यांनी उमेदवारी होती त्यांची. तर हे दोघी उमेदवार हे आमच्या नेताजी नगरमध्ये प्रचाराकरता आलेले होते. तर मी त्यांचा ताफा अडवून त्यांना मी माझी समस्या मांडली की साहेब, आम्ही तुम्हाला वोटिंग करत असतो, परंतु आमच्या ह्या एरियामध्ये पाणी नाही, रोड नाही, नाल्या नाही. म्हणजे एकंदरीत तुम्ही बहिष्कार हा. टाकला, त्यांना बंदी घातली बंदी घातली. की तुम्ही यायचं असेल तर पहिले